आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे काम उत्तम आणि समाधानकारक असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। मी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। मी मगाशी सुरुवातीला उल्लेख असा केला की म्हणजे पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी कामं केली नाही तसा माझा दावा नाही, परंतु महसूल विभागामार्फत नक्की महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे, विभागातल्या जनतेला काय पाहिजे, मग तो कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या जनतेच्या भावना ओळखून घेऊन ज्यांनी काम केलं ते खरोखरच आपले महसूल मंत्री हे नुसता महसूल विभाग चालवत नाहीत, तर ते एवढे संवेदनशील आहेत की जनतेच्या मनात महसूल विभागाबाबत काय आहे ते करून देण्याचा प्रामाणिकपणाने त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि म्हणूनच म्हटलं की त्यांनी आतापर्यंतच्या महसूल मंत्र्यांमध्ये अतिशय उजवं काम केलेलं आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळण रस्ता बावनकुळे साहेब हा आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे। आज पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याची म्हणजे तळ कोकणाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे। आजही आम्ही आमदार नेता असेल, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातनं असेल किंवा पंचायत समितीच्या सेस फंडातनं असेल, आमच्या दारामध्ये, आमच्या वाडीमध्ये पाखाडी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतो। आता पाखाडी हा शब्द कोकणातल्या लोकांना आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे। पाखाडी म्हणजे चिऱ्यानं बांधलेली पायवाट, आणि ही आमची सगळ्यांची मागणी असताना तुम्ही त्याच्या पुढचा निर्णय घेतला आणि वाडी वस्त्यांवर कॉन्क्रिटीकरणचे रस्ते झाले पाहिजेत म्हणून महाराष्ट्रातला ऐतिहासिक निर्णय झाला आणि गल्ली बोळातले रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळण रस्त्याची योजना ही आपण नुसती आणली नाही, तर त्याचे पैसे देखील आपण वितरित केले। जनतेच्या मनात काय आहे हे ओळखणारे नेते म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान प्रसंगी व्यक्त केले। एनएच्या परवानगीच्या बाबतीमध्ये जास्त मी बोलत नाही, पण एनएची परवानगी देण्यासाठी किती अनंत अडचणी यायच्या हे माझ्यापेक्षा एनए करणाऱ्या लोकांना माहिती आहे। आणि ती अडचण महसूल मंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती अट देखील रद्द करून टाकली। तुकडेबंदी असेल, कुळवैवाटीच्या कायद्यामधली सुधारणा असेल, शेतजमीन कौटुंबिक वाटणी असेल, एक जिल्हा एक नोंदणी मुद्रांकाची असेल किंवा शेतकऱ्यांना गौण खनिज स्ववापरकरिता रॉयल्टी माफ असेल, असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून आपण घेतले आणि मला अभिमान आहे या मंत्रिमंडळामध्ये तुमचा एक सहकारी म्हणून मी या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय। म्हणजे जशी तुमच्या इतिहासामध्ये नोंद होईल राजकीय की तुम्ही हे निर्णय घेतले, आमच्या इतिहासामध्ये नोंद होईल की तुम्ही निर्णय घेत असताना आमच्यासारखा कार्यकर्ता त्या मंत्रिमंडळामध्ये होता। एवढे चांगले निर्णय महसूल मंत्री म्हणून तुम्ही घेतलेले आहेत। आता खरं तर तुम्ही इथे साहेब आलेला आहात। प्रसाद लाड साहेबांनी भाषण करत असताना त्यांची एक व्यथा या ठिकाणी व्यक्त केली, तसं तर माझी पण व्यथा मला इथे व्यक्त करावी लागेल। ते बोलताना असं म्हणाले की तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना ते कोकणाचे प्रभारी होते, आता ते प्रभारी नाही, त्याची जाणीव त्यांनी तुम्हाला करून दिलेली आहे। त्याच्यामुळे बावनकुळे साहेब तुम्ही महाराष्ट्राचे सगळ्या पक्षांचे समन्वयक आहात, तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। कारण विक्रांतच्या मतदारसंघातलं भाषण विक्रांत साहेबांचं काल ऐकलं आणि साहेब असं म्हणाले की विक्रांतजींच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे मागच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते आमदार नव्हते आणि मी भाषणात असं सांगितलं की पुढच्या वाढदिवसाला जेव्हा मी येईल तेव्हा विक्रांतला मी आमदार करेन असं साहेब तुम्ही आश्वासन हे विक्रांतला दिलं होतं। कोकणवासियांची अपेक्षा म्हणून तुमच्या उजव्या बसलेल्या माणसाला देखील काहीतरी आश्वासन द्या, ही माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो
चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।